सावंतवाडीमध्ये भाजी विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शहरातील अनधिकृत गोष्टी आधी हटवा, मगच विक्रेत्यांवर कारवाई करा, असा इशारा नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनाला दिलाय। कुडाळ शहरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुप्रसाद सोसायटीमधील 5 फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान ऐवज लंपास केल्यानं परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे। सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी इथे मध्यरात्री भीषण अपघात झाला। कारनं समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला। घटनेमुळे धोत्री गावावर शोककळा पसरली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। राज्यात सध्या उन्हाळा तीव्र होत असून काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। यामुळे नागरिकांना उर्वरित मे महिन्याच्या चिंतेसोबतच यंदाचा पावसाळा कसा असेल याची काळजी लागलेली आहे। दरम्यान मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्यासाठी सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेट इथे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मोसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस या प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे स्थानकांनी आणि परिसरांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलंय। हिंदी चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी मध्य रेल्वेतील ठिकाणं चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीचं ठरतायत। गेल्या 3 वर्षात जवळपास 30 चित्रपट आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणामधून मध्य रेल्वेला तब्बल 2.29 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। पुढची बातमी, महाराष्ट्र टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे टेलिव्हिजन पत्रकारिता आणि व्हिडिओ जर्नलिझम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आलेला आहे। पत्रकार, कॅमेरामॅन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर या ऐतिहासिक मोहिमेचे जीवघेण्या परिस्थितीमध्ये वार्तांकन करणारे आमचे प्रतिनिधी उदय जाधव, व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे आणि हर्षद गोरखा यांना यंदाचा वीर पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर विशाल परदेशी यांना सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर महेश तिवारी यांच्या गडचिरोली बदलतंय या मालिकेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त झालाय। याच मालिकेसाठी विलास बडे यांना सर्वोत्कृष्ट वृत्तविशेष या विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे। तसंच संदीप पवार यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे। संदीप पवार न्यूज 18 मराठी करता काम करतात। सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट या कॅटेगरीतला प्रथम क्रमांक मिळतोय संदीप पवार यांना। तर न्यूज 18 मराठीच्या माझ्या सर्व सहकार्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे। सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी, निदा खान हिला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलेला आहे। मतीन पटेल यांच्या घरावर सकाळीच बुलडोझर चालवून कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक येथील आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू होत्या। त्यानंतर आता महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। 5 जेसीबी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे। मात्र या कारवाई आधीच मतीन पटेल यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं घर रिकामं करण्यात आलं होतं। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्याला तिथून अधिकची माहिती देतील। अविनाश, निदा खान हिला आश्रय देणं आता मतीन पटेल यांना भोवलेला आहे, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं असल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय? प्राजक्ता, निश्चितच आपण जर बघितलं तर सकाळी भल्या पहाटे महानगरपालिकेची ही कारवाईला सुरुवात झालेली आहे। 3 दिवसाची नोटीस 3 दिवसाच्या अगोदर देण्यात आली होती आणि काल अंतरिम नोटीस 2 दिवसाची 24 तासाची नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर आज अखेर महानगरपालिकेच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी जे नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिलेला होता आणि तो ज्या दिवशी निदा खान या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली होती, नाशिक पोलिसांनी ती अटक केली होती, त्याच दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेकडून मतीन पटेल याचं दोन्ही घर आणि कार्यालयावर अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस लावण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांना 3 दिवसाचा वेळ मिळाला। त्यानंतर मतीन पटेल जे आहेत ते न्यायालयात देखील गेले, मात्र न्यायालयात गेल्याच्या नंतर देखील मतीन पटेल यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही आणि त्यानंतर अखेर महानगरपालिकेची कारवाई आज सकाळपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मी जे चित्र आता तुम्हाला दाखवतो आहे, प्रेक्षकांना दाखवतो आहे, हेच मतीन पटेल यांचं घर होतं।
रस्त्याच्या कडेपासून हे घर तर अर्ध्या गल्लीपर्यंत हे संपूर्ण घर होतं. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जो छोटासा दवाखान्याचा बोर्ड आपल्याला दिसतोय त्या भिंतीपर्यंत मतीन पटेल यांचं हे संपूर्ण घर होतं. त्याच्या अगोदर काही गाळे होते, ते गाळे देखील पाडण्यात आलेले आहेत. तर राहतं घर देखील आता या ठिकाणी पाडण्यात आलं आहे. त्यानंतर बाजूलाच म्हणजे एक घर सोडून मतीन पटेल यांचं कार्यालय होतं, ते कार्यालय देखील जमीनदोस्त करण्यात आलं आहे, निस्तनाबूत करण्यात आलं आहे. आता या क्षणाला जर आपण हे चित्र बघू शकतो की जे घर काही मिनिटापूर्वी आपल्याला दिसत होतं ते घर आता या ठिकाणी दिसत नाही आहे. संपूर्ण घर जमीनदोस्त झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. तर दुसरीकडं छत्रपती संभाजीनगरकरांनी कधीही न पाहिलेला पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. संपूर्ण परिसरात हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मात्र प्राजक्ता त्या अगोदर जी सकाळी वर्तवल्या जात होती, शक्यता वर्तवल्या जात होती काही प्रमाणात कारवाईला विरोध होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी जो मॉप आहे तो आक्रमक होऊ शकतो. मात्र तसं कुठलंही चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्याला कारण होतं रात्री इम्तियाज जलील या ठिकाणी आले आणि त्यांना नागरिकांनी या कारवाईला आवाहन त्यांनी केलं होतं की नागरिकांनी कारवाईला सपोर्ट करावा, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी देखील एका प्रकारे मतीन पटेल यांच्या परिवाराला आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारे ते आव्हान होतं की कारवाईचं स्वागत करायचं आहे. त्यानुसार आज सकाळी मनपाचं पथक ज्यावेळेस या ठिकाणी दाखल झालं, पोलीस दाखल झाले, त्यावेळेस त्यांच्या परिवाराकडून त्यांचं पुष्पहार देऊन आणि घरावरून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलेलं आहे. संविधानाची प्रत देखील मनपा अतिक्रमण अधिकारी आहेत त्यांना प्रत देण्यात आलेली आहे. एकूणच आपण जर बघितलं तर परिवार आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आता या कारवाईचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे कुठलाही विरोध या ठिकाणी दिसून येत नाही. 5 JCB, 2 मोठे पोकलॅन आणि मोठा बंदोबस्त आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. आणि आत्ताचं जे चित्र आहे ते मतीन पटेल यांचं घर निस्तनाबूत झालेलं, जमीनदोस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच आपण जर बघितलं तर मतीन पटेल या नगरसेवकाला निदा खान हिला आश्रय देणं आता भोवलेलं दिसून येत आहे. त्यामुळेच ही कारवाई झाली असल्याचं देखील बोलल्या जात आहे. तर ही कारवाई आता जी घरावरती कारवाई सुरू आहे, या घरावर कारवाई झाल्यानंतर कार्यालय देखील पाडण्यात आलं आहे आणि ते कार्यालय पाडल्याच्या नंतर तिसरी जी मोठी कारवाई होणार आहे, ज्या घरामध्ये निदा खानला ठेवण्यात आलेलं होतं, ज्या घरात निदा खान राहत होती ते घर देखील पाडल्या जाणार आहे. एकूणच आता ह्या दोन्ही कारवाई झाल्याच्या नंतर म्हणजेच या परिसरापासून 200 ते 250 मीटर अंतरावर देखील ते घर आहे आणि त्याच्यावर देखील बुलडोझर चालणार आहे, ते देखील घर तुटणार आहे. एकूणच आपण जर बघितलं तर महानगरपालिकेची कारवाई आता सकाळपासून सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही मिनिटामध्ये आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीची तयारी महानगरपालिकेने केली होती त्या तयारीनुसार अवघ्या काही मिनिटामध्ये संपूर्ण घर असेल किंवा ऑफिस असेल हे पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. तर आता तिसरी कारवाई ज्या ठिकाणी निदा खान राहत होती त्या ठिकाणी होणार आहे. प्राजक्ता. बरं अविनाश, मात्र मतीन पटेल यांचे कुटुंबीय त्यांनी घर आधीच खाली केलं होतं असं कळतंय. आता ते नेमके परिवार कुठे आहे? प्राजक्ता, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी थोडंसं अजून समोर घेऊन जातो. ज्या ठिकाणी आता तुम्हाला हे JCB दिसून येतं आहे, जी कारवाई होती आहे तेच मतीन पटेल यांचं ते घर होतं. समोरचा जो पडलेला भाग दिसतोय तो भाग संपूर्ण भाग जो आहे तो गाळे त्या ठिकाणी बांधण्यात आलेले होते, काही शॉप होते, तो पहिला पाडण्यात आला आणि आता जे पाडतायत ते त्यांचं घर आहे आणि त्याच ठिकाणी तो परिवार राहत होता. मात्र आता कारवाई चालू झाल्याच्या नंतर हा परिवार, मी पुन्हा एक छोटंसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या बाजूला गल्लीच्या शेवटच्या टोकाला जर बघितलं तर हा परिवार उभा आहे. त्यांच्या परिवारात जेवढे सदस्य आहेत ते सगळे सदस्य या ठिकाणी उभे आणि त्यांच्या परिवारात जे सदस्य ते कारवाईजवळ येत आहेत. आता ज्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या ठिकाणी हे परिवारातील सदस्य देखील पोहोचलेले आहे आणि अशा पद्धतीचं त्यांच्या घरातल्या ज्या महिला असतील त्या देखील या कारवाईच्या ठिकाणावरून आता जात आहेत. कारण मोठ्या प्रमाणात धूळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच लहान लहान मुलं असतील त्यांना घेऊन ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. जोपर्यंत कारवाई चालू होती किंवा चालू आहे तोपर्यंत ते गल्लीच्या दुसऱ्या टोकाला या ठिकाणी तो संपूर्ण परिवार उभा होता आणि त्या कारवाईचं स्वागत देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे कुठलाही विरोध या कारवाईला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसून येत नाही. कारण इम्तियाज जलील यांनी रात्रीच या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा विरोध नको, उलट कशा पद्धतीचं आपल्यावरती अन्याय होतो आणि संविधानाची प्रत देणं म्हणजेच एक प्रकारे त्यांचं असं स्पष्ट मत होतं की कुठल्याही प्रकारचं ज्या दुसरे नगरसेवक असतील, दुसऱ्या पक्षातील नगरसेवक असतील त्यांच्यावर देखील तशी कारवाई व्हायला हवी. माझ्यासोबत तो परिवार आहे. आता आपण बघू शकतो की मतीन पटेल यांचा परिवार आहे, त्यांच्या परिवारातील सदस्य आहे. कारवाईला सुरुवात झाली. सर नो कमेंट्स. कमेंट मैं जब करूंगा जब वो देशी दारू का अड्डा जो है आप उठाएंगे, जैसा यहाँ कार्रवाई हो ना फिर वहाँ कार्रवाई करो, जब मैं आपको जवाब दूंगा. आपने स्वागत भी किया है कारवाई? स्वागत बोले तो हमारे घर वालों ने स्वागत किया ना. और ये छोटी बच्ची ने संविधान दी, बताइए उनको कि संविधान में सही कर रहे क्या आप?
24 घंटे पहले आपने कल 12 बजे नोटिस दी हमारे को कि आपके घर पे बुलडोजर चलने वाला है। तो अभी हुए 24 घंटे, बज गए 12 नहीं बजे ना, कितने बजे रहे अभी? लोकांना जे आहे तर 7 बज रहे, अभी तो 5-6 घंटे बाकी है। मनामध्ये एवढा राग असताना देखील कारवाईचं स्वागत केले तुम्ही, त्यांना पुष्पहार देखील टाकले. ह्या बाबत टाकले की अन्य पक्षाचे जे लोक आहेत त्यांना 2-2 महिने झाले, कॉर्पोरेटर उद्या मोठे जे लीडर आहेत त्यांना 2-2 महिने झाले मार्चमध्ये नोटीस निकालली होती की अनुकृत प्लॉटिंग इलिगल कंट्रॅक्शनमध्ये कारवाई. तर आमच्याशी इतकी मोहब्बत काय की 24 तास पूर्ण झाले पण नाही, असं आज तुम्ही कारवाई करत आहे. तर आम्हाला नेक्स्टची या पुढचे जे लोकांना आहे जसे इलिगल कंट्रॅक्शन आहे त्याबाबत आम्हाला पुढची कारवाई कधी देखण्याला भेटेल आम्हाला हे जाण्याचं आहे. त्यासाठी तुम्ही विनंती केली आहे. हे तुमच्या माध्यमातून तिथे तेच करत आहे ना आम्ही. निवेदन टाकलेलं आहे, निवेदन है ना. हाँ, निवेदन डालेलं मार्च में जो है ना, टोटल मार्च के इसमें और बीजेपी के मल्टीपल स्टेटर है अन्य पक्षों के, ठीक है. मेरे पक्ष त्यांचा हा संपूर्ण परिवार आपण या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्ण परिवार या ठिकाणी उभा आहे आणि या परिवारातील महिला देखील या ठिकाणी आहेत. आपने स्वागत भी किया है कार्रवाई का. त्याच्या पूर्ण महिला आहेत आणि छोटे मुलं आहेत, ते या ठिकाणून कारवाईच्या ठिकाणावरून आता त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. माझ्यासोबत त्या परिवारातील महिला आहेत. काय सांगायचं तुम्हाला. हमको जो भी होता अल्लाह की तरफ से होता, जो भी होता अल्लाह की तरफ से होता. खुशी है हमको, आपका स्वागत करे वो भी खुशी है, आप आए वो भी खुशी है. नहीं, ये तो हमारा काम है दीदी, लेकिन आपने जो उनका भी स्वागत किया है, हाँ, आपने उनका भी जो स्वागत किया है. तुमने हमारा घर तोड़ा करके स्वागत करे तुम्हारा हमने. वो तो हमको गुलाब के फूल नहीं मिले, वो लाते थे हम. सर, समय पहले तो कमिश्नर साहब को, प्रशासन को थोड़ी बहुत कि एक छोटी बच्ची ने संविधान दी तो वो उसका तो वो करना था थोड़ा बहुत, और ऐसा दिलदार नेता नहीं मिलेगा. हमने शुरुआत करी है आपकी. एकूणच आपण जर बघितलं तर हा त्यांचा परिवार आहे. काय सांगायचं. महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आहे ना एक एक्झाम्पल सेट केला की इलिगल कंट्रॅक्शन पण कोणी पण जे आहे तर फुलाची स्वागत करू शकतात. फक्त आमची इतकी विनंती आहे, शहरामध्ये अति भरपूर जे आहे ना. परिवार माझ्यासोबत आहे. काय तुम्ही स्वागत पण केलंय आणि आता कारवाई देखील होती आहे. काय पुढची तुमची मागणी आहे. तुम्ही म्हणतात की बाकी नगरसेवकांचं देखील पाडायला. अभी जो भी लीडर है उन पे भी कार्रवाई होना चाहिए. अभी जो बचे हुए हैं ना, जो बीजेपी हो, सेना हो, जो भी पार्टी के हो, सब पे कार्रवाई होना चाहिए. जैसा मतीन पटेल पे हुई ना 2-3 रोज में, वैसा सब पे कार्रवाई होना चाहिए. और जो 2 महीने से लेटर आते दूसरों को, तो अभी तक उनकी कार्रवाई नहीं हुई. मतीन पटेल को 24 घंटे का दिए थे तो 20 घंटे में कार्रवाई को आ गए. इतनी जो मुसलमानों से नफरत क्यों है बीजेपी सरकार को. आता तो परिवार पूर्ण लहान मैं मुलं खुद पण भाई आहे. हूँ. आप जल्दी न्यूज लेंगे आप. मैं खुद भाई हूँ. आता या परिवाराला आपण कुठे घेऊन जातात. जे मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना कुठे घेऊन जातात. कहीं भी ले जाएंगे. जहाँ ये मिले, आप कभी यहाँ नारे गांव में कोई बिल्डिंग में ले जाएंगे, आप वो भी इलीगल बोलेंगे. रोड पे ले जहाँ चाहे हम वहाँ ले जाएंगे उनका. कारवाईवर नाराज आहे. जैसा मोदी साहब कारवाई पे ने नाराज जैसा नहीं, खुश है. जैसा मोदी साहब ने बोले थे ना कि झोला लेके निकल फिरूंगा, तो ऐसे हम भी झोला लेके निकल पड़े मोदी साहब के नक्शे कदम पे. क्योंकि मोदी साहब की सरकार है ना, तानाशाह सरकार है. इंसाफ किसके साथ कर रहे हैं आप इंसाफ. अगर ही आप कारवाई इंसाफ होती आहे. तुमचं असं म्हणणं आहे की त्यातून ती कारवाई होती, मात्र खरंच हे अनधिकृत होतं, त्यामुळे पाडताय. तो रोष का असावा असं. रोज बोले तो आप कुछ सामने वाले का सोचे ही नहीं ना. वो कोर्ट में गए थे, कोर्ट से कुछ टाइम देंगे ना. शनिचर के रोज दे रहे, आप 4 बजे नोटिस लाके आप बरोबर उसके हिस्से दे रहे. 4 बजे दे रहे, सब बंद था. शनिचर बंद हो जाता, इतवार बंद हो जाता. फिर के दिन आपको मालूम एक दिन में कोई काम नहीं होता. और मंगल के रोज गए तो 20 घंटे में आप यहाँ ला ले अधिकारी को आप. और मतीन पटेल 2 महीने से जो देशी दारू का जो कर रहे हैं, सबको दिए. लेटर महापुर को दिए, उप महापुर को दिए, जितने हैं तो सबको दिए. तो अभी तक उसका क्यों नहीं आया. वो क्या उसका क्या सब है क्या. मनामध्ये राग पण आहे. कारवाईचा राग पण येतोय. पहले वो देशी दारू का बोलो क्या है, ये जान दो. ये टूटा हमको खुशी है, हमें स्वागत करें. ऐसे ही उनको बोलना क्या देशी दारू अड्डा तोडो. आपण जर बघितलं तर त्यांच्या परिवाराची ते भी स्पष्ट नाही, मागणी कुठं देशी आहे. दारू त्यांच्या काय परिवाराची स्पष्ट मागणी आहे की देशी दारूचे जे दुकान आहे ते देखील या ठिकाणी तोडण्यात यावं. बाकी अजून अनलिगली कन्स्ट्रक्शन ज्या ठिकाणी आहे त्यांचं देखील बांधकाम या ठिकाणी तोडण्यात यावं. आणि मी परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीची महानगरपालिकेची ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी सुरू आहे. मोठे कंटेनर आहे, त्यातून जो सगळा कारवाईतला भाग आहे किंवा जे कारवाई
कारवाईचं एक्स्ट्रा मटेरियल जे पडलेलं आहे ते संपूर्ण भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तर 5 JCB या घरावरती 5 JCBच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई सुरू होती. पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता त्यांचं जे राहतं घर होतं ते पूर्णपणे या ठिकाणी तुटलेलं आपल्याला दिसतंय. त्यांचं कार्यालय देखील तोडण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी JCB जात नव्हतं, त्यामुळं काही हातोडा त्यावर चालवण्यात आला. काही जे पथकातले तरुण आहेत त्यांनी मोठ्या हातोड्याने ते कार्यालय तोडलं आणि एक JCB तिथं जागा करून ते JCB पोहोचलं आणि त्यातून त्यांचं कार्यालय देखील तोडण्यात आलं. ते देखील जमीनदोस्त झालेलं आहे. आणि आता ह्या दोन्ही कारवाई झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी निदा खान राहत होती त्या ठिकाणी देखील कारवाई होईल. एकूणच त्यांच्या परिवाराच्या प्राजक्ता आपण जर प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांना राग देखील आहे. आणि दुसरीकडे त्यांनी या अतिक्रमण पथकाचं स्वागत देखील केलंय. प्राजक्ता. ठीक आहे अविनाश, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या सगळ्या माहितीसाठी. तुमच्याकडून अपडेट घेत राहू.